नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील दुसरी कविता संतवाणी अ जैसा वृक्ष नेणे या कवितेतील कवीचा परिचय सर्वात आधी बघू। कवी आहेत संत नामदेव। इसवी सन 1270 ते 1350 वारकरी संप्रदायातील संत कवी। संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कृष्ट असून त्यांच्या अभंगाची भाषा जी आहे ती सुबोध, सरळ, साधी, सोपी आहे। संत नामदेवांनी हिंदीतही रचना केलेल्या आहेत। त्यांनी पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका त्या ठिकाणी फडकवली। शिखांचा ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये त्यांची 61 कवने जी आहेत ती समाविष्ट करण्यात आली असून भक्त नामदेवजी की मुखवाणी या नावाने ती प्रसिद्धसुद्धा आहेत। संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली आणि या प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती या अभंगामध्ये संत नामदेवांनी सांगितलेली आहे। संत नामदेवांनी संतांना झाडाची उपमा देऊन, वृक्षाची उपमा देऊन त्यांची थोरवी या अभंगामध्ये वर्णन केलेली आहे। अभंग काय आहे ते बघा। जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती। येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चिती तया नाही। अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तयान मनती छेदू नका। निंदा स्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐशे। नामा मने त्याची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय। आता या कवितेमध्ये जैसा म्हणजे जसा, वृक्ष झाड, नेणे म्हणजे जाणत नाही, आणि मान म्हणजे सन्मान गौरव, अपमान म्हणजे अवमान, तैसे म्हणजे तसे, सज्जन म्हणजे संत, वर्तताती म्हणजे वागतात वर्तन करतात, चित्ती मनात, तया म्हणजे त्यांना, अथवा म्हणजे किंवा, छेदू नका म्हणजे तोडू नका, निंदा म्हणजे नालस्ती अपमानकारक बोलणे, स्तुती म्हणजे प्रशंसा, सम म्हणजे समान सारखे, धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान गंभीर, भेटी म्हणजे गाठभेट, जीव म्हणजे प्राण, शिव म्हणजे परब्रह्म, गांठी म्हणजे एकत्र येणे, आणि जाय म्हणजे होते। अशा प्रकारचे समानार्थी शब्द आहेत। ते तुम्ही मी जे आता सांगितले ते वहीत लिहत जायचे। आता या ठिकाणी या अभंगामध्ये जो अभंग आहे या अभंगाचा अर्थ काय आहे। जैसा वृक्ष नेणे मान अपमान, संतांची महती वर्णन करताना संत नामदेव म्हणतात, काय म्हणतात, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती। ज्याप्रमाणे जैसा वृक्ष नेणे मान अपमान, जसं वृक्षाला मान आणि अपमान यांचं काहीच वाटत नाही, तैसे ते सज्जन वर्तताती म्हणजे मानापान जे आहे ते जाणत नाही किंवा त्यांना माहीत नसते, त्याप्रमाणे त्या वृक्षाप्रमाणे संतांचे वर्तन असते। म्हणजे ज्याप्रमाणे वृक्षाला मानपान यांचं काहीच वाटत नाही, ते मानापान जाणत नाहीत, त्याप्रमाणे त्या वृक्षाप्रमाणे संतांचं वर्तन असते, असं या पहिल्या 2 ओळीचा अर्थ आहे।
दुसऱ्या 2 ओळी बघूया. येऊन या पूजा प्राणी जे करीती त्याचे सुख चित्ती तया नाही. कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली. येऊन या पूजा प्राणी जे करीती, कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला त्याचे सुख चित्ती तया नाही, तरी त्या वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही. होतो का? नाही होत. म्हणजे त्या झाडाची किंवा वृक्षाची कोणी येऊन पूजा जरी केली तरी त्या वृक्षाला सुख किंवा आनंद होत नाही किंवा दुःखसुद्धा होत नाही. तिसरं कडवं बघा. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान मनती छेदू नका. किंवा जर कोणी वृक्षाला येऊन तोडले, जर समजा कोणी येऊन वृक्षाला तोडले तरी त्या माणसांना वृक्ष कधी मला तोडू नका असं म्हणत नाही, कारण तो अविचल असतो. जरी कोणी येऊन वृक्षाला तोडले अथवा म्हणजे किंवा जरी कोणी येऊन वृक्षाला तोडले तरी तो त्या माणसांना तोडू नका असं कधी म्हणत नाही. निंदास्तुती राम सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू असे. जसे संत सज्जन, जसे संत निंदा आणि स्तुती हे समान लेखतात. त्यांची किती निंदा केली तरी त्यांना राग येत नाही संतांना, किंवा त्यांची कितीही स्तुती केली तरी त्यांना आनंद होत नाही. म्हणजे ते त्यांची निंदा करा किंवा त्यांची स्तुती करा, त्या निंदेला आणि स्तुतीला ते दोघांनाही समान मानतात, समान लेखतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच वाटते. असे हे साधू संत पूर्णतः धैर्यवंत असतात. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. असे हे साधू संत पूर्णपणे धैर्यवंत असतात, निश्चल असतात. त्यांचं निंदास्तुतीने त्यांचं मन मात्र विचलित होत नाही. कोणाचं? संतांचं, साधूंचं मन जे आहे ते त्यांची निंदा केली किंवा त्यांची स्तुती केली तरी ते विचलित होत नाही. नामामाने त्यांची जरी होय भेटी. संत नामदेव काय म्हणतात? अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, नामामाने त्यांची जरी होय भेटी, संत नामदेव म्हणतात की अशा संतांची जेव्हा गाठभेट होते तेव्हा तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. साक्षात जीवाशिवांची म्हणजे परब्रह्माची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लाभते असं संत नामदेव शेवटच्या कळव्यामध्ये म्हणतात. अशा प्रकारचं हा अभंग आहे संत नामदेवांचा. आणि या अभंगाच्या खाली पुढच्या पानावर काही स्वाध्याय दिलेला आहे. आता या ठिकाणी स्वाध्याय काय दिलेला आहे ते बघा. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत या अभंगाचा अर्थ बघितला. आता आपण याचा स्वाध्याय बघू. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्षामध्ये आणि संतांमध्ये कोणतं साम्य आहे? तर वृक्ष मान सन्मान किंवा मान अपमान जाणत नाही. म्हणजे वृक्षामध्ये काय लिहू आपण? मान अपमान जाणत नाही. संतामध्ये संत निंदास्तुती समान मानतात. वृक्ष मान अपमान जाणत नाही आणि संत निंदास्तुती समान मानतात. अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल. दुसरं आहे खालील तक्ता पूर्ण करा. वृक्ष, घटना आणि परिणाम. घटना कोणती आहे? वंदन केले, घाव घातले. वृक्षाला जर वंदन केलं तर त्याच्यावरती काय परिणाम होतो? तर त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते. त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते. वृक्षाला जर घाव घातले, वृक्ष या ठिकाणी चित्र दिलेलं आहे तुम्हाला, तर वृक्षाला जर घाव घातले तर तो तोडू नका असे म्हणत नाही. म्हणजे हा त्याच्यावर झालेला परिणाम आहे. त्यानंतर आहे खालील विधानापैकी सत्य विधान ओळखून लिहा. संतांचे वर्णन वृक्षाप्रमाणे असते. आ संतांना सन्मानाची अपेक्षा असते.
संत निंदास्तुती समान मानत नाहीत आणि संत सुख आणि दुःख समान मानत नाही. यापैकी सत्यविधान कोणतं आहे? संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वृक्षाला समानार्थी शब्द काय आहेत? तर वृक्षाला समानार्थी शब्द आहेत झाड, तरू. सुखाला आनंद, समाधान. समला समान, सारखेपणा. अशा प्रकारे हे शब्द लिहायचे. त्यानंतर आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तया न म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. तर या काव्यपंक्तीचा अर्थ काय सांगू आपण? वृक्षाला मान अपमान यांची फिकीर नसते. कोणी त्याची पूजा केली तरीही त्याला सुख होत नाही किंवा कोणी त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असेही म्हणत नाही. अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात. दुसरा आहे तुम्हाला निंद्रास्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता संत नामदेवांनी संतांची महती या अभंगामध्ये सांगितली आहे. संतांची कोणी निंदा केली किंवा प्रशंसा केली तरी त्या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाही, त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत पूर्णपणे धैर्यशील असतात, हिम्मतवान असतात आणि निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्त्वाचा विचार या ओळीमधून व्यक्त झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रस्तुत अभिव्यक्तीचा. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षांच्या उपमेय संदर्भात तुमचे मत स्पष्ट करा. तर या अभंगामध्ये संत नामदेवांनी संतांना वृक्षाची समर्पक उपमा दिलेली आहे. वृक्ष एका ठायी निश्चल असतात. वृक्ष उदार वृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे, सावली देतात. त्या बदल्यात ते माणसाकडून कोणतीच अपेक्षा करत नाही. संतसुद्धा निरीच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करण्याचं कार्य करतात. वृक्षाची कोणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षाची माया कमी होत नाही. संतांचा सुद्धा मानापनाच्या पलीकडे असतात. त्यांना निंदास्तुती समान वाटते. वृक्षाप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल असते आणि अशा प्रकारे वृक्षाला दिलेली उपमा योग्य आहे, सार्थ आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा. आता अभंग हे प्रत्येकाला वेगवेगळे आवडेल. मला जो अभंग आवडला त्या अभंगाविषयी मी सांगेल. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा अभंग कोणाचा आहे? संत तुकाराम महाराजांचा. हा अभंग यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची भावना किंवा परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे, त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचं लक्षण संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे रंगल्या गाणल्या माणसांची जो मदत करतो त्याला देवत्व प्राप्त होते. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. असा उदात्त संदेश या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. यानंतर पुढचा जो आहे भाग तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत
नमस्कार.